नमस्कार नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मला इथं बोलवलं त्याबद्दल आमदार, खासदार आणि समद्या गावकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. हा मंडळी, तुम्ही मला बोलवलं का बोलवलं? कारण मी हसमुख आहे ना. हसमुख म्हटलं तर सगळेजण हसायलाच लागतात नाही का? अहो मंडळी, तुम्हाला मी माझा किस्सा सांगतो. अहो मी जेव्हा लहान होतो, मी लहानच्या लहान होतो, बालवाडीत होतो. नाही नाही नाही, जेव्हा आईच्या पोटात नाही आलो तेव्हापासून मी हसत आलो, तेव्हापासून माझं नाव हसमुख ठेवलं. काय बोलताय? अहो मंडळी, हे तर काहीच नाही. माझं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं, मी ठरवलं की मुंबईला जाणार, मोठ्या कंपनीमध्ये कामाला लागणार. मग काय, गेलो ना कंपनीत. अहो पण तिथला बॉस, त्याला माझं नाव हसमुख यायचंच नाही. मग त्याने काय करायचा, हे हसऱ्या इकडे ये असा बोलवायचा. मग मी काय केलं, चला ठीक आहे, हसऱ्या तर हसऱ्या. आणि एक दिवशी कामात माझी गडबड झाली. मग तेव्हा काय झालं, बॉसने मला बोलवलं, हे हसऱ्या इकडे ये, अरे हसऱ्या इकडे ये. मला काय आवाज पोचलाच नाही. नंतर तिथं काय सगळेजण हसायला लागले, स्टाफ मधले हसायला लागले, खोदळून खोदून हसायला लागले. त्यांना वाटलं त्यांना हसायला होतात की काय. एकदम स्टाफ मधला माणूस आला आणि मला बोलतोय, ए अरे हसमुख्या, तुला बोलवलंय, बॉस फडकलाय, जा लवकर नाही तर तुला मारतील चांगलेच. मी म्हटलं काय झालं, आपलं काय झालं, आपला चेहरा नेहमी हसराच आहे, आपण कोणालाही हसवतच असतो. आणि गेलो पटकन, बॉसनी मारल्या ना कानाखाली राप राप करून. मी म्हटलं बॉस काय झालं? तो म्हणलं तुला लाज वाटत नाही, अरे जा इकडं निघून जा, कामामध्ये किती गडबड केलीस तू. आणि मी निघूनच गेलो ना बाबा. तुम्हाला सांगतो, आणि येता येता रम्या भेटला. रम्या बोलतो, हे हसमुक्या इकडे ये. मी म्हटलं अरे काय झालं रे? बोललं तुला नाही बोलवलं, माझ्या गाईचं म्हशीचं बैलाचं समद्यांचं नाव मी ठेवलं हसमुख्या. अरे तर म्हटलं, अरे हसमुख्या ठेवायचं नाव फक्त एकच आहे, जो महाराष्ट्राला हसवणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात हसवणारा हा एकटाच हसमुख्या आहे. त्याच्यामुळं एकट्याचं नाव आहे माझं हसमुख्या. यांचं नाव बदल लवकर, तोपर्यंत मी येतो. आणि पटकन स्टेजवर निघून आलो. मंडळी, तुम्ही बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हसमुख नेहमी तुम्हाला हसवत राहील. धन्यवाद.